वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली। धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा सारंगी महाजन यांचा आरोप आहे। सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। महाजनांच्या जमिनीचा व्यवहार त्यांच्या संमतीनं तर गोविंद मुंडेंनी म्हटलंय व्यवहारांचा धनंजय मुंडे पंकजा मुंडेंशी संबंध नाही अशी प्रतिक्रिया आता गोविंद मुंडे यांनी दिली। नेमके आरोप काय झाले आहेत ते पाहूया। परळी तालुक्यातील जिरेवाडीमधील 36 एकर जमीन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने हडपली। जबरदस्तीने माझ्याकडून कागदपत्रावर सही घेतल्याचा सारंगी महाजन यांचा आरोप। सही केल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप। देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे की मी तुमचं काम करून देतो आणि त्यांच्याच शिष्टमंडळ मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे। सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत। सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला आहे। त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाही। व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे। त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुटुंबियाची बदनामी करू नये। या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता। त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी 2 महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे। तर त्याला मी आव्हान दिलेले आहे, काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल।